महाराष्ट्राचा महासंग्राम सुरू झालेला आहे आणि या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी विधानसभा निवडणुकीकरता नरेंद्र मोदी हे 10 तर अमित शहा हे 20 सभा महाराष्ट्रामध्ये घेणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः महाराष्ट्रामधल्या 10 ठिकाणी सभा घेतील आणि मतदारांना आवाहन करतील। अमित शहा सुद्धा 20 सभा महाराष्ट्रात घेणार आहेत। या बातमीने हेच स्पष्ट होतंय की निवडणुकीसाठी भाजपने चांगलाच चंग बांधलेला आहे, कंबर कसलेली आहे। आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी यांच्याशी अधिक बोलूया। विवेक, लोकसभा निवडणुका आणि त्या आधीच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुका या सगळ्या वेळी पाहायला मिळालंय की भाजपने नरेंद्र मोदी कार्ड वापरलेला आहे। पुन्हा एकदा तेच विधानसभेला बघायला मिळतंय। निश्चितपणे नरेंद्र मोदी यांचा भारतीय जनमानसावर असलेला प्रभाव भारतीय जनता पक्षाने लक्षात घेऊन पुन्हा एकदा मोदी कार्ड या विधानसभेच्या निवडणुकीत वापरायचं ठरवलेलं आहे। भारतीय जनता पक्षाचे हे दोन्ही प्रमुख जवळपास 30च्या आसपास सभा महाराष्ट्रात घेणार आहेत। त्यापैकी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 10च्या आसपास सभा होतील, तर राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या 20च्या आसपास सभा होतील। भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने महाराष्ट्राची निवडणूक ही अतिशय महत्त्वाची आहे, हे यावरून सिद्ध होतं। लोकसभेच्या वेळेस देखील नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात अनेक सभा घेतल्या होत्या आणि भारतीय जनता पक्षाला चांगलं यश मिळवून दिलं होतं। या विधानसभा निवडणुकीत देखील चांगलं यश मिळवण्याच्या इराद्यानेच भारतीय जनता पक्ष उतरलाय आणि म्हणूनच हे दोन प्रमुख नेते महाराष्ट्रात सातत्यानं सभा घेताना आपल्याला पाहायला मिळतील। नक्की विवेक, धन्यवाद आपण ही माहिती दिल्याबद्दल। एक महत्त्वाची बातमी आहे, आशिष शेलार यांची राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका बघायला मिळते। आशिष शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे। शिखर बँक प्रकरणावरून आशिष शेलार यांनी टीका केलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस हे ठग्स ऑफ ठेवीदार आहेत असं आशिष शेलार म्हणालेले आहेत। आजच भाजपची पहिली 125 उमेदवारांची यादी जाहीर झाली। आशिष शेलार यांचं त्या यादीमध्ये नाव आहे। येत्या काही दिवसांमध्ये ते कधी उमेदवारी अर्ज दाखल करतात याचीही बातमी आपल्यापर्यंत येईल। पण शिखर बँक प्रकरणावरून आशिष शेलार यांनी टीका केलेली आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर। ठग्स ऑफ ठेवीदार असं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आशिष शेलारांनी म्हटलेलं आहे। आजच्या भाषेत त्यांना सांगायचं झालं तर एक सिनेमा येऊन गेला ठग्स ऑफ हिंदुस्तान, तर हे सगळ्यांच्या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या बाबतीत द ठग्स ऑफ ठेवीदार हे ठेवीदारांचे ठग्स आहेत आणि म्हणून असा ठगी पक्ष आणि असा ठगी नेता आणि अशा ठगी परिवारातले काका पुतणे या राज्याने पहिल्यांदा पाहिले असते। भाजपची 125 उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर झाली। या 125 उमेदवारांच्या पहिल्या यादीमध्ये 52 विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आलेली आहे। यामध्ये 12 महिला आमदारांचा समावेश आहे। तब्बल 12 विद्यमान आमदारांचा पत्ता कट करण्यात आलाय आणि 12 मतदारसंघांची अदलाबदल करण्यात आल्याचंही यावेळी सांगण्यात आलं। पहिल्या यादीत एकनाथ खडसे, विनोद तावडे यांना उमेदवारी देण्यात आलेली नाही, तर सरदार तारासिंग, विष्णू सावरा, दिलीप कांबळे, मेधा कुलकर्णी यांच्या उमेदवारीचा पत्ता कट करण्यात आलाय। पुण्यातल्या 8ही मतदारसंघांमधून भाजपचे उमेदवार उभे राहणार आहेत। कसबा मतदारसंघातून मुक्ता टिळक यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर कोथरूडमधून महसूल मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिली गेली आहे, तर साताऱ्यामधून शिवेंद्रराजे भोसले यांना उमेदवारी देण्यात आली आहे। त्यांनी उमेदवारी अर्ज सुद्धा दाखल केलाय। नवी दिल्लीत भाजपच्या मुख्यालयामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये भाजपचे नेते अरुण सिंग यांनी ही घोषणा केली। भारतीय जनता पार्टी, शिवसेना और उसके साथ 4 सहयोगी आरएसपी, आरपीआई, शिवसंग्राम, रैयत क्रांति पार्टी सब मिलकर के चुनाव लड़ेंगे और इस गठबंधन की 3/4 मेजॉरिटी के साथ 3/4 बहुमत के साथ पुनः सरकार बनना तय है। कुल मिलाकर के अभी जो 12 टिकट, इसमें 12 विधानसभा के प्रत्याशी बदले गए जिनका, और सीटिंग 52 के अभी जो सूची हम जारी कर रहे हैं उसमें 52 सीटिंग है और 12 महिलाएं हैं। अभी जो घोषणा कर रहे हैं उसके अलावा और जो घोषणा होगी उसमें जोड़ लीजिएगा। हाँ, और बाकी आपको चूंकि नहीं 52 सीटिंग को दिया है, 52 सीटिंग विधायक को पुनः टिकट दिया पार्टी ने।
और 12 जो एमएलए हैं, विधायक हैं, उनका, हाँ यही समझ सकते हैं। बाकी सूची आपको डिटेल तुरंत अभी मिल जा रही है, उस सूची को आप देख लें। भाजपने 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली, त्याची वैशिष्ट्य काय आहेत त्यावर नजर टाकूया। 146 पैकी 125 उमेदवारांची पहिली यादी, 52 विद्यमान आमदारांना तिकीट परत देण्यात आलेलं आहे। 12 महिला उमेदवारांचा त्यामध्ये समावेश आहे, ज्यांना तिकीट दिलंय। 11 विद्यमान आमदारांचा पत्ता यावेळी कट करण्यात आलेला आहे। मुख्यमंत्र्यांचे पीए अभिमन्यू पवार यांना तिकीट दिलं गेलेलं आहे। पुण्याच्या सगळ्याच्या सगळ्या 8 जागा भाजपकडे गेलेल्या आहेत। पुण्यातील 8 जागांवर कुणाकुणाला उमेदवारी मिळाली आहे त्यावरही नजर टाकूया। चिंचवड इथून लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे भाजपकडून। वडगाव शेरीमधून जगदीश मुळीक, शिवाजीनगरमधून सिद्धार्थ शिरोळे, खडकवासला इथून परत एकदा भीमराव तापकीर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। पर्वतीमधून माधुरी मिसाळ यांना उमेदवारी दिली गेली आहे। हडपसर इथून योगेश टिळेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। पुणे कॅन्टोन्मेंटमधून सुनील कांबळे यांना उमेदवारी दिली गेली आहे, तर पुण्याच्या कसबा पेठेतून पुन्हा मुक्ता टिळक यांना संधी दिली गेलेली आहे। तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेल्या कुणाकुणाला तिकीट मिळालं, तिकिटाची लॉटरी लागली, त्यावर आपण नजर टाकूया। नवी मुंबईच्या ऐरोलीतून संदीप नाईक ज्यांना उमेदवारी दिली गेलेली आहे, ते काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये आले। तर जयकुमार गोरे यांना माणमधून उमेदवारी देण्यात आलेली आहे। कल्याण पूर्वेत गणपत गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। राणा जगजितसिंग पाटील यांना तुळजापुरातून उमेदवारी देण्यात आलेली आहे। अकोल्याहून वैभव पिचड यांना उमेदवारी दिली गेलेली आहे, तर इंदापुरातून हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। जे इनकमिंग झालं त्या इनकमिंगमध्ये कोणकोणती नावं होती ज्यांना उमेदवारी दिली गेली त्यांची आपण यादी बघतोय। शिवेंद्रराजे भोसले सातारा, कालिदास कोळंबकर वडाळा, शिर्डीमधून राधाकृष्ण विखे पाटील। तर भाजपकडून ज्यांचा पत्ता कट झालाय अशा नावांवर सुद्धा नजर टाकूया। मुलुंडमधून सरदार तारासिंग यांचा पत्ता कट झाला, तिथे मिहीर कोटेचा यांचा नंबर लागलेला आहे। पुणे कॅन्टोन्मेंट इथून दिलीप कांबळे यांचा पत्ता कट झालाय, पण त्यांचाच भाऊ सुनील कांबळे यांना उमेदवारी दिली गेलेली आहे। शिवाजीनगर इथून विजय काळे यांचा पत्ता कट झालाय, सिद्धार्थ शिरोळे यांना संधी मिळालेली आहे। कोथरूड इथून मेधा कुलकर्णी यांचा पत्ता कट झाला। महसूल मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना कोथरूडमधून उमेदवारी दिली गेलेली आहे। माजलगाव इथून आरटी देशमुख यांचा पत्ता कट झाला, रमेश अडसकर यांना उमेदवारी दिली गेली आहे। आर्णी इथून राजू तोडसम यांचा पत्ता कट झाला। शहादा इथून उदयसिंग पाडवी यांचा पत्ता कट झाला, पण त्यांचाच मुलगा राजेश पाडवी याला तिथं संधी दिली गेली आहे। नागपूर दक्षिणमधून सुधाकर कोहळे यांचा पत्ता कट झालाय। मोहन मते यांना उमेदवारी दिली गेलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं पहिल्याच यादीमध्ये नाव होतं आणि 4 तारखेला ते अर्ज भरणार आहेत अशी माहिती मिळते आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 4 तारखेला जेव्हा अर्ज भरायला जातील तेव्हा ते शक्ती प्रदर्शन करतील असंही कळतं आहे। नागपूर दक्षिण पश्चिम या मतदारसंघामधून ते अर्ज भरणार आहेत। मुख्यमंत्री सगळ्यात आधी संविधान चौकात जातील, बाबासाहेब यांच्या पुतळ्याला प्रतिमेला ते माल्यार्पण करतील आणि त्यानंतर हजारो कार्यकर्त्यांसमवेत ते जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पोहोचतील अशी माहिती मिळते आहे। माननीय मुख्यमंत्री येणाऱ्या 4 तारखेला म्हणजे शेवटच्या दिवशी सकाळी 10:30 वाजता हा फॉर्म परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून हे भरणार आहेत। यामध्ये माननीय देवेंद्रजींवर प्रेम करणारी नागपूर शहरातील जनता, तरुण वर्ग, महिला वर्ग मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहील याकरिता प्रयत्न हे आम्ही सर्व मंडळी करत आहोत। त्यांचं आव्हान देखील केलं आहे। दरम्यान भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी सकाळी 11 वाजता मुक्ताईनगर इथं जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। पक्षाकडून त्यांना अधिकृत एबी फॉर्म मिळालेला नाही, ते डमी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। जेव्हा पक्षाकडून त्यांना एबी फॉर्म मिळेल तेव्हा दुसरा उमेदवारी अर्ज ते दाखल करतील असं कळतंय। आज अर्ज दाखल करताना खडसे यांच्यासोबत खासदार रक्षा खडसे, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर, प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर आणि भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते।
आज मुहूर्त असल्यामुळे आज मी माझा अर्ज या ठिकाणी दाखल केलेला आहे आणि त्यासाठी आज यादीमध्ये नाव आहे की नाही मला कल्पना नाही, परंतु भरून यादी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि यापुढे मी आपला फॉर्म आता भरलेलाच आहे, त्यामुळे यादीची वाट पाहतोय. वरिष्ठांशी याबाबत बोलेन. दरम्यान मी स्वतः कराड दक्षिणमधूनच लढणार आहे असं पृथ्वीराज चव्हाणांनी स्पष्ट केलेलं आहे. काही वेळापूर्वीच पृथ्वीराज चव्हाणांनी पत्रकार परिषद घेतली, त्यामध्ये याची स्पष्टता केलेली आहे की ते स्वतः दक्षिण कराडमधूनच लढणार आहेत. दोन्ही पक्षांनी मिळून सातारा जिल्ह्यातील उमेदवारी जागा वाटपाचा निर्णय घेतलाय असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. सातारा लोकसभा निवडणूक ही काँग्रेस पक्षानं लढवावी, काँग्रेस पक्षाकडून मी लढवावी असा प्रस्ताव ठेवण्यात आला. मला काँग्रेस अध्यक्षांनी दिल्लीला बोलावलं, दिल्लीशी सर्व वरिष्ठांशी चर्चा केली. त्यानंतर माझ्या सहकाऱ्यांशी आणि जिल्ह्यातल्या दोन्ही पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करून आपण अंतिम निर्णय घेऊ. विधानसभेच्या उमेदवारीचा अर्ज हा 3 तारखेला दुपारून भरणार आहे. त्यानंतर संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास अर्ज भरल्यानंतर एक सभा जाहीर होणार आहे. त्यामुळं आता मला वाटतं गेली 7-8 दिवस सातारा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीचा वाद आता संपुष्टात आलेला आहे. साताऱ्याच्या उमेदवारीवरूनचा वाद संपुष्टात आलाय असं स्पष्ट करतानाच मी निवडणुकीला सामोरं जाणार आहे असं पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलंय. इथे एक छोटासा ब्रेक घेऊया. बुलेटिनमध्ये अजून काही बातम्यांसाठी काही क्षणात भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. संध्याकाळच्या 5च्या बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. साताऱ्यामध्ये आज 2 राजांनी एकत्र येऊन जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. याचं निमित्त उमेदवारी अर्ज भरण्याचं होतं. आज साताऱ्यामध्ये दोन्ही राजेंनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सकाळी साताऱ्यामधील जलमंदिरपासून या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निमित्तानं रॅली काढण्यात आली. सातारा शहरातील प्रमुख मार्गावरून ही रॅली आल्यानंतर शिवेंद्रराजे भोसले यांनी सातारा जावळी या विधानसभा मतदारसंघासाठी आणि उदयनराजे भोसले यांनी सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील उपस्थित होते. उमेदवारी अर्ज दाखल करताना भव्य रॅली काढली गेली. यावेळी काय प्रतिक्रिया उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांनी दिल्या बघूयात. कमिटमेंट सातारकर पाळणार काय असेल 24 तारखेला चित्र पाळणार अगदी पाळणार असं सांगितलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांनी केलेलं काम आणि आमचे प्रदेशाध्यक्ष दादांनी जे काही ताकद दिली या सगळ्याच्यामुळे आज एक उत्साहाचं वातावरण आहे, विश्वासाचं वातावरण आहे. आणि मला म्हणजे कुठली हे नाही, भाजपच्याच कार्यकर्त्यांच्या अंगावर गुलाल असणार ही खात्री आहे. लोकसभा आणि विधानसभा दोन्हीची. दोघंही एकमेकाला मदत करणार. एका पक्षाचे 2 उमेदवार आहेत, त्यामुळे हा प्रश्नच उद्भवत नाही. एकत्रच आम्ही निवडणूक लढतोय आणि एकत्र लढणार आणि पूर्ण ताकदीनं. दरम्यान कार्यकर्ते इतके जल्लोषात होते या सगळ्या रॅलीमध्ये सहभागी होताना की त्यांनी कंदी पेढ्यांचा अभिषेक सुद्धा या दोन्ही राजांना घातलेला आहे. पुढची बातमी नारायण राणे आणि छगन भुजबळ. राज्याच्या राजकारणातले 2 असे चेहरे ज्यांच्या भोवती एकेकाळचं राजकारण फिरत होतं. परंतु आजची परिस्थिती काही वेगळी आहे. राजकारणातले फासे असे काही बदलले की हे नेते कुठल्या कुठे फेकले गेलेले आहेत. पाहूयात याचा स्पेशल रिपोर्ट. शिवसेना भाजपकडून भुजबळ राणेंची निराशा. राजकीय पटलावरचे वजीर बनले प्यादे. भाजप शिवसेनेकडून एकमेकांविरोधात राणे भुजबळांचा फक्त वापर. राणे भुजबळांचं राजकीय भवितव्य काय? एकेकाळी राजकीय पटलावरचे 2 दिग्गज मोहरे आज भाजप शिवसेनेसाठी प्यादे ठरतायत की काय असा सवाल उपस्थित होतोय. त्याचं कारण म्हणजे निवडणुका तोंडावर आल्या तरीही युतीचं दार ठोठावणाऱ्या राणे भुजबळांना मुख्यमंत्री फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
यांनी कुंपणावर झुलवत ठेवलंय. त्यामुळे या निवडणुकीत तरी राणे भुजबळांचं पुन्हा राजकीय पुनर्वसन होणार की नाही हे चित्र निर्माण झालंय. नारायण राणे आपल्या दोन्ही पुत्रांसह भाजपमध्ये, तर भुजबळ हे आपल्या पुतण्या आणि पुत्रासह शिवसेनेत प्रवेश करणार होते. तशा पद्धतीच्या गाठीभेटी गेल्या वर्ष 6 महिन्यापासून सुरू होत्या. परंतु वर्षा आणि मातोश्रीनं कूटनीती वापरत दोन्ही मातब्बर नेत्यांची ना घरका ना घाटका अशी परिस्थिती केली आहे का, अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. राणेंनी भाजप प्रवेशासाठी तारीख पे तारीखचं सत्र सुरू ठेवलं, तर भुजबळांनीही अतिशय शांतपणे माध्यमांमध्ये शिवसेना प्रवेशाच्या चर्चा सुरू ठेवल्या. याचा पुरेपूर फायदा मुख्यमंत्री फडणवीसांनी आणि उद्धव ठाकरेंनी एकमेकांविरुद्ध करून घेतला. युती झाली नाही तर भाजप सेना कशा प्रकारे एकमेकांना शह देण्यासाठी तयार आहे हे दोघांनीही एकमेकांना या चर्चांमधून दाखवून दिलं. या चर्चा फेटाळण्याचं काम ना वर्षावरून करण्यात आलं ना मातोश्रीवरून, कारण या चर्चांमधून सातत्यानं मीडियाचा फोकस भाजप शिवसेनेवर राहिला. भुजबळांची सद्यस्थिती पाहिली तर लोकसभा निवडणुकीत सलग 2 पराभव, घोटाळ्यांमुळे तुरुंगवासाची टांगती तलवार, निकटवर्तीयांनीही साथ सोडली आहे. मतदारसंघातच पक्षातील सहकाऱ्यांचं आव्हान उभं राहिलंय. राजकीय क्षेत्रात भुजबळांना लागलेली ही उतरती कळा, त्यातच समीर भुजबळांचाही लोकसभा निवडणुकीतला पराभव, त्यामुळे भुजबळांची अवस्था सध्या सैन्य नसलेल्या कुशल सेनापतीसारखी झाली आहे. त्यामुळेच शिवसेना प्रवेश भुजबळांना उभारी देणारा ठरणार आहे. तर दुसरीकडे राणेंची सद्य परिस्थिती पाहता निवडणुकीत सलग 3 पराभव, निलेश राणेंचाही लोकसभेत सलग 2रा पराभव, सतीश सावंत यांचा स्वाभिमानीचा राजीनामा, भाजप प्रवेशाच्या चर्चेमुळे राणे समर्थक संभ्रमात, राज्याच्या राजकारणात राणेंची भूमिकाच नाहीये. राणे भुजबळांनी भाजप शिवसेनेला बाय 1 अँड गेट 2 फ्री ही ऑफर दिली खरी, परंतु जनतेनंच नाकारलेल्या या दोन्ही नेत्यांना सध्याचे हिट पक्ष तरी का बरं घेतील, ही साधी बाब राणे भुजबळ विसरले वाटतं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आज जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस आहे आणि या निमित्तानं एका आगळ्या-वेगळ्या कार्यक्रमाचं मुंबईमध्ये आयोजन करण्यात आलेलं होतं. काही आजी आणि आजोबा एकत्र जमले, त्यांच्याबरोबर काही विद्यार्थी होते आणि त्यांनी वेगवेगळे कार्यक्रम सादर केले, वेगवेगळे कार्यक्रम साजरे केले. त्यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी होते रोहन. आपण बघूया नेमका कसा साजरा झाला आजचा दिवस. मी आता गिरगावच्या नाना नानी पार्कमध्ये आणि माझ्यासोबत काही आजी आजोबा आहेत. आजोबा नमस्कार. आज ज्येष्ठ नागरिक दिवस आहे, तुम्हाला शुभेच्छा. आज तुम्ही सकाळी इथे आलात आणि एकत्र एक पदयात्रा काढली, कसं वाटलं? गेले कित्येक वर्ष हेल्पेज इंडियातर्फे ही अशी पदयात्रा होते. या दिवसाची आम्ही वाट बघत असतो. या निमित्ताने सगळे ज्येष्ठ नागरिक वेगवेगळे आम्हाला भेटतात आणि आमच्या सगळ्यांच्या काळज्या घेणारे हे हेल्पेज लोक आहेत, ह्याची आम्हाला बरं वाटतं. आणि याचा संदेशसुद्धा सगळ्या लोकांना जातो. फेसकॉम ही संस्था आमची जी आहे त्यांच्यातर्फे सुद्धा आम्ही प्रत्येक ज्येष्ठ नागरिक संघामध्ये हा दिवस चांगल्या प्रकारे साजरा करतो. आजी, आज इथे आपण काय काय कार्यक्रम करणार आहोत? माझं नाव लतिका नाईक. मी प्रमोद नवलकरांनी सुरू केलेल्या नाना नानी शाळेतून इथे आलेली आहे. आज इथे काही ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार होणार आहेत, मान्यवरांचा. आणि ज्येष्ठ नागरिकांच्या ज्या काही समस्या आहेत, उदाहरणार्थ पेन्शन मिळत नाही काही लोकांना किंवा इतर काही मेडिकल हेल्प मिळत नाही, आणखीन त्यांचे जे काही कौटुंबिक समस्या असतील त्या सगळ्यावरच हेल्पेज इंडिया नेहमीच मदत करत असते. नक्की. आणि तुम्हाला आजी आजोबांसोबत इकडे कसं वाटलं? खूप मजा येते आजी आजोबांसोबत. आणि आम्ही त्या लोकांसाठी प्रोग्राम पण तयार केला आहे, डान्सचा आणि सिंगिंगचा. नक्कीच. म्हणजे लहान मुलं असतील आणि आजी आजोबा असेल यांच्यातली कुठेतरी दूरी कमी व्हावी, एकत्र व्हावी आणि ज्येष्ठांचा आदर व्हावा, हा आजच्या दिवसाचा उद्देश आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसोबत रोहन, न्यूज 18 लोकमत, मुंबई. या बातमीसह अजूनही अशा काही बातम्या बघण्यासाठी काही क्षणात आपण परतणार आहोत, पण एक छोटासा ब्रेक घेण्यासाठी थांबतो. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.